गेटवे ऑफ इंडियावर फोटो काढून झाला. आता फक्त 5 मिनिटं चालत या, कारण पुढे आहे अशी एक जागा जिथे वेळ अक्षरशः 5,000 वर्ष मागे फिरतो. या म्युझियममध्ये आहेत 70,000 पेक्षा जास्त दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू, सिंधू संस्कृतीचे अवशेष, राजघराण्यांची शस्त्र, अप्रतिम चित्र आणि जवळपास 3,000 वर्षापूर्वीची इजिप्शियन ममी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या गॅलरीज अजिबात मिस करू नयेत, तिकीट प्राइस किती आहे, कॅमेरा चार्जेस काय आहेत, बेस्ट फोटो स्पॉट्स कुठले आहेत आणि इथे आल्यावर कोणत्या चुका टाळायच्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आलो आहोत दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात, ज्याला पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणून ओळखलं जायचं. 1905 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते याची पायाभरणी झाली आणि 1922 मध्ये हे संग्रहालय लोकांसाठी खुलं करण्यात आलं. पहिल्या महायुद्धादरम्यान ही भव्य इमारत मिलिटरी हॉस्पिटल म्हणूनही वापरण्यात आली होती. आता महत्त्वाची माहिती. हे म्युझियम रोज सकाळी 10:15 ते संध्याकाळी 6 वाजतापर्यंत सुरू असतं. 15 वर्षांवरील व्हिजिटर्ससाठी तिकीट ₹200 आहे आणि त्यामध्ये मोबाईल फोटोग्राफी कॉम्प्लिमेंटरी आहे. व्हॅलिड कॉलेज आयडी असेल तर तिकीट ₹100. स्कूल स्टुडंटसाठी तिकीट ₹40 आहे. तिकीट ऑनलाईन बुक केल्यास एंट्री अधिक सोपी होते. आत जाण्यापूर्वी या इमारतीची भव्यता एकदा नीट बघा. स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेत यांनी इंडो सरासेनिक शैलीत ही वास्तू डिझाईन केली होती. विशेष म्हणजे गेटवे ऑफ इंडियाची रचनाही याच आर्किटेक्टनं केली आहे. घुमट, कमानी, मराठी कलेचा प्रभाव आणि समोरची पाम गार्डन मिळून ही संपूर्ण इमारत स्वतःमध्येच एक मास्टरपीस वाटते. चला, आता सुरू करूया म्युझियम टूर. सर्वात आधी आपण पोहोचतो 5,000 वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत. इथे मातीची भांडी, शिक्के, खेळणी, दगडी वजनं आणि त्या काळातील दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू पाहायला मिळतात. स्कल्पचर गॅलरी. यानंतर भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम संग्रह. मौर्य, गुप्त आणि चालुक्य काळातील दगडी आणि कांस्य मूर्ती आजही अत्यंत सुंदर अवस्थेत जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. आर्म्स आणि आर्मर गॅलरी. राजघराण्यांच्या तलवारी, ढाली, चिलखतं आणि युद्धात वापरली जाणारी अनेक शस्त्र इथे पाहायला मिळतात. सोबतच प्राचीन भारतीय राजांच्या काळातील नाण्यांचाही अप्रतिम संग्रह पाहायला मिळतो. आता काही महत्त्वाच्या टिप्स. कोणत्याही ऐतिहासिक वस्तूला किंवा काचेच्या डिस्प्लेला हात लावू नका. प्रत्येक गॅलरीमधील फोटोग्राफी रूल्स नक्की फॉलो करा. फक्त इजिप्शियन मम्मी पाहून बाहेर पडू नका. बाकीच्या गॅलरीज देखील तितक्याच अप्रतिम आहेत. म्युझियम मोठं असल्यामुळे किमान 2 ते 3 तासांचा वेळ ठेवून या. प्रत्येक वस्तूजवळ दिलेली माहिती वाचली तर हा अनुभव आणखी समृद्ध होतो. फोटो काढण्यासाठी माझे फेवरेट स्पॉट्स. पाम गार्डनमधून डोम सोबत वाईड अँगल शॉट. मेन एंट्रन्स आर्कमधून बिल्डिंग फ्रेम. म्युझियममधील हेरिटेज स्टायरकेस आणि कॉरिडोर्समधील सिमेट्रिकल फ्रेम्स. माझ्या मते CSMVS हे फक्त म्युझियम नाही, तर एका दिवसात भारताचा हजारो वर्षांचा इतिहास अनुभवण्याची संधी आहे.